या दिवसाचे काही महत्त्वाचे पैलू आणि विशेष महत्त्व खालीलप्रमाणे सांगता येईल. व्हॅलेंटाईन्स डे. आज जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. केवळ प्रेमी युगुलांसाठीच नाही, तर मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हा एक विशेष दिवस आहे. वसंत पंचमी. योगायोगाने यावर्षी फेब्रुवारी 14 रोजी वसंत पंचमी हा सण देखील येत आहे. सरस्वती पूजन. आजच्या दिवशी विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा केली जाते. ऋतू बदल. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. अनेक ठिकाणी पिवळे कपडे परिधान करून आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवून हा सण साजरा होतो. ऐतिहासिक संदर्भ. पुलवामा शहीद दिवस. भारतासाठी आजचा दिवस भावूक आहे. 2019 मध्ये याच दिवशी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. देश आज त्यांना ब्लॅक डे पाळून आदरांजली वाहत आहे. छत्रपती शिवाजी महाराज. तिथीनुसार काही ठिकाणी शिवजयंतीच्या तयारीला वेग आलेला असतो, जरी तारखेनुसार 19 फेब्रुवारीला साजरी होत असली तरी. 4. शनिवारची सुट्टी. वीकेंड वाइब्स. आज शनिवार असल्यामुळे अनेक लोकांसाठी हा आठवड्याचा शेवटचा दिवस वीकेंड आहे. यामुळे सामाजिक कार्यक्रम, सहली आणि उत्सवांचा आनंद द्विगुणित होत आहे. आजचा दिवस एका बाजूला प्रेम आणि उत्साहाचा आहे, तर दुसऱ्या बाजूला देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणाचा आहे. बातम्या. अजित पवार विमान अपघात चौकशी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक दावे समोर येत आहेत. इटालियन वृत्तपत्राच्या बातमीनंतर आमदार रोहित पवार यांनी पायलटचा ट्रॅक रेकॉर्ड आणि दौऱ्यात झालेले बदल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. 2. एनसीपी अजित पवार गट विलिनीकरण. पक्ष विलिनीकरणाच्या हालचालींना वेग आला असून सुमारे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचे संकेत आहेत. सुनेत्रा पवार यांची या प्रक्रियेत भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. 3. पश्चिम रेल्वेवर नवीन एसी लोकल. मुंबईकरांसाठी मोठा दिलासा. 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. 4. जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी सत्तांतराचे चित्र पाहायला मिळत आहे. 5. रत्नागिरी कोस्टल सायक्लोथॉन. रत्नागिरीत आज CISF तर्फे वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. 6. शाळांना सुट्टी. दुसऱ्या शनिवारमुळे आज राज्यातील बहुतांश शाळांना सुट्टी आहे. तसेच उद्या महाशिवरात्री असल्याने काही खाजगी शाळांनी दीर्घ सुट्टी जाहीर केली आहे. 7. मंत्रालयात एसीबीचा छापा. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात लाचखोरीच्या संशयावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. 8. जळगाव केळी पीक विमा घोटाळा. सॅटेलाईट पाहणीत जळगावात 44,000 हेक्टरवरील बनावट केळी पीक विमा उघड झाला असून 37 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 9. राज ठाकरे विरुद्ध मोहन भागवत. भाषिक भेदभाव हा आजार आहे, या मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 10. हवामान अपडेट. महाराष्ट्रात थंडी पूर्णपणे ओसरली असून उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 32 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.